देवशैनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री संत बाळूमामा पायी दिंडी रथ सोहळा क्षेत्र 12मध्ये ते पंढरपूर अशी वारी आलेली आहे. काय वाटतंय वारीच्या निमित्तानं आज आपण पंढरीच्या नगरी आलेला आहात? आज 4थं वर्ष चालू आहे श्री संत बाळूमामा पायी दिंडी सोहळ्याला. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा दिंडी सोहळा विनामूल्य विनाभिशीचा आहे. बर, जे लोक देतील त्याच्यावरती सोहळा चालतो. कोणत्याही प्रकारची भिशी या ठिकाणी घेतली जात नाही, कारण चालणाऱ्याने सेवा करावी, त्याचा आनंद, त्याचा भक्तिमय वातावरण पाहून भगवंतांना त्याच्यावरती कृपा करावी या आशेने सगळे लोक या ठिकाणी येत असतात. त्याप्रमाणे या पंढरपुरामध्ये नगरीमध्ये येत असताना ज्याप्रमाणे लेकरू आपल्या मायबापाला भेटायला जातं, त्याप्रमाणे आम्ही सगळे या आनंदामध्येच या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कोणत्याही संताचं भेट या ठिकाणी विठुरायाला व्हावी या आदेशानं, या मार्गदर्शनाखाली आम्ही बाळूमामाची पालखी स्वतः बाळूमामा संतांना घेऊन या ठिकाणी संत आम्हाला घेऊन आम्ही या ठिकाणी भेटीला येत असतो. या पंढरपुरामध्ये येत असताना ऊन, वारा, पाऊस सगळं काही वारकरी सहन करतात, पण भावना, भक्ती, प्रेम, जिव्हाळा यामध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे या वारीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वारी करत असताना कोणाची इच्छा, आकांक्षा, मत याचा विचार घेतला जात नाही, परंतु भावना आणि प्रेम निष्फळ बक्षी त्याप्रमाणे जो कोणत्याही प्रकारची आशा न करता या पांडुरंगासाठी सर्व संतजन वारकरी मंडळी येत असतात. हीच आमची महत्त्वपूर्ण वारी. जय बाळूमामा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल म्हणत ही वारी आलेली आहे. हो, किती किलोमीटरचा प्रवास झालेला आपला? आता आमचा 110 किलोमीटरचा प्रवास आहे, बारामतीपासून पंढरपूरपर्यंत. सरासरी एका दिवसाला किती अंतर आपण पायी काढलेलं आहे? नाही, आमच्याकडे थोडे वयोवृद्ध लोक आहेत, चालणारे लोक आहेत आणि रथ बरोबर असल्यामुळे दर्शनाला लोक येत असतात. त्यामुळे रोज थांबत रथ चालवावा लागतो. आम्ही 14, 15 किंवा जास्तीत जास्त 18 किलोमीटरचाच मुक्काम करतो. वारी म्हणजे पायी चालणं नसतं, तर एक विठ्ठलाची आस लागलेली असते. हो हो, त्यामुळं विठ्ठल दर्शनाची आस आणि त्या भक्तिपोटी हो शेकडो वर्षाची परंपरा असलेलं हे पंढरपूर, हो, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. साहजिक. त्यामुळं निश्चितच आपण या ठिकाणी आलेला आहात. चंदनाच्या हात पायी चंदन, परिसनाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड म्हणत या ठिकाणी लाखो भाविक या तीर्थक्षेत्री येतात, विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतात. हो. कधी आलात आपण या क्षेत्री? आता या वाखरी ग्रामामध्ये आमचे मधने पाहुणे यांच्याकडे ही जागा त्यांची आहे, त्यांच्यामुळे आम्हाला अवेलेबल झाली. त्याप्रमाणे आमचे बागल पाहुणे यांचं आजचं अन्नदान असतं. दरवर्षी ते प्रेमाने करत प्रगतशील असतात. बागायतदार गोरखनाना बागल निश्चितच कर्तव्याचा महामेरू आहेच. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्वाचा सुरेख संगम असणारं गादेगावमधील चांगला उच्च विद्याभूषित आहेत, याचा मनस्वी आनंद होतोय. आणि त्यांचं कुटुंब पूर्ण या ठिकाणी अध्यात्माकडे निश्चितच आहे, याचाही सार्थ अभिमान आहे. आणि बाळूमामांचा कृपा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावरती सर्वांवरती राहू हीच बाळूमामाची निश्चितच राहो. आणि आपण आलात, आनंद वाटला, आपला प्रवास सुखमय हो. आणि विठ्ठलाकडे काय साकडं घातलेलं आहे यावर्षी तुम्ही? आज लाखोच्या संख्येनं भाविक येत आहेत. भक्तांची मांदियाळी, वैष्णवजन येताना आपण पाहतोय की किती येत आहेत आणि किती जात आहेत याची रीग. आज मुंग्यासारखी माणसं आपण फक्त म्हण ऐकलेले, त्याप्रमाणे आज सर्वत्र पाहिलं तर माणसं दिसतात. तर काय साकडं घातलेलं आहे विठ्ठलाला आपण? या ठिकाणी पांडुरंगाला एकच साकडं आहे की सगळे रंजलेले गांजलेले आहेत, प्रत्येकाच्या मागे व्यथा आहे. कर्म प्रारब्धानं काहीतरी व्यथा कमी करावी आणि करोनासारखं संकट पुन्हा भारतावर तरी कधी येऊ नये हीच प्रार्थना बाळूमामाचरणी, माझ्या पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे. कारण या संकटामुळे नको ती लोक सुद्धा भरडी गेली आहेत. त्याच्यामुळे वायू असेल, जल असेल, अन्नधान्य असेल, तर या भारताचं सद्गुण जसा सोनियाची चिडिया म्हणतो आपण तसं पुढं अखंड राहू हीच बाळूमामाचरणी, पांडुरंगाचरणी प्रार्थना. जय बाळूमामा. जय. धन्यवाद. जय बाळूमामा.